हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। बोगस खेळ संघटनांपासून खेळाडू व पालकांनी सावध राहावे, क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन। सध्या 10वी व 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांसाठी जिल्ह्यातील खेळाडू व पालकांची माध्यमिक परीक्षा मंडळ व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये धावपळ सुरू असलेली दिसून येत आहे। यातच काही प्रमाणपत्रांना अतिरिक्त क्रीडा गुण मिळतच नसल्याचे खेळाडू व पालकांची हिरमूस होत आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्याकडे प्राप्त तक्रारीनुसार अशा बोगस खेळ व खेळ संघटनांद्वारे खेळाडू व पालकांची दिशाभूल व फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे। अशा खेळ व खेळ संघटनांपासून खेळाडू आणि पालकांनी अधिकच जागरूक व सावध राहावे, असे नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, नागपूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आणि शेखर कोलते यांनी आवाहन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, नागपूर। जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर या कार्यालयातून आपल्या सर्व नागपूर जिल्ह्यातील खेळाडू पालक यांना आवाहन करते की आपण आपल्या पाल्याला जेव्हा कुठल्याही गेममध्ये टाकतात तर त्यावेळेला अधिकृत संघटना, शासनाची जेही काही शासन निर्णय आहे त्याचा जो फायदा खेळाडूंना होतो, ग्रेस बोन, थेट नियुक्ती किंवा पुरस्कार असतील, यामध्ये जर आपल्याला हवा असल्यास तर त्याचा अभ्यास करून आपल्या पाल्याला आपण टाकावं आणि एक साक्षर पालक म्हणून त्याकडे डोळसपणे बघावं ही विनंती। फेडरेशनच्या खेळांमध्ये खेळाडू व पालकांनी पूर्ण दक्षता घेऊनच सहभागी व्हावे। रीतसर त्यांची चॅरिटी कमिशनमध्ये नोंदणी आहे की नाही आणि त्यांना राज्य संघटना व राष्ट्रीय संघटनेचं ॲफिलिएशन आहे की नाही हे पडताळूनच तुम्ही त्या प्रतियोगितेमध्ये सहभागी व्हावे व सर्व व्यवहार हे नगद न करता ऑनलाईन व्यवहार करावे व सर्व तपासणी करूनच आपल्या खेळाडूंना त्यामध्ये सहभागी करावे व समोर येणाऱ्या फसवणुकीपासून आपण सावध राहावे।